क्राइम कंट्रोल की तरफ एक और महत्वपूर्ण कदम आगे बढ़ाते हुए महाराष्ट्र पुलिस द्वारा भारत की पुलिस हेल्पलाइन यूनिवर्सल नंबर डायल 112 महाराष्ट्र में लॉन्च होने के बाद अब नवी मुंबई में भी डायल 112 की सेवा शुरू कर दी गई है और इसी हेल्पलाइन नंबर की जन जागृति निर्माण करने के मकसद के साथ वाशी से सिडको एग्जीबिशन सेंटर में नवी मुंबई पुलिस द्वारा #अलर्ट नवी मुंबई कर हैशटैग के साथ डायल 112 हेल्पलाइन नंबर अवेयरनेस कैंपेन को लॉन्च किया गया, जहां इस कार्यक्रम में मुख्य अतिथि के तौर पर मौजूद रहे महाराष्ट्र राज्य के लॉ एंड ऑर्डर अपर पुलिस महासंचालक कुलवंत सरंगल के हाथों #अलर्ट नवी मुंबई कर डायल 112 पुलिस हेल्पलाइन नंबर के साथ अवेयरनेस कैंपेन को लॉन्च किया गया, जहां इस अवसर पर मौजूद थे नवी मुंबई पुलिस आयुक्त मिलिंद भारंबी, नवी मुंबई पुलिस जॉइंट सीपी संजय मोहिते, एडिशनल सीपी महेश दूरे, उपायुक्त विवेक पानसरे, पंकज दहाड़े आदि तमाम पुलिस ऑफिसर्स। बता दें कि नवी मुंबई में अपराध पर नकेल कसने और आम जनता की पहुंच तक पुलिस सेवा प्रदान करने के मकसद के साथ क्राइम कंट्रोल में एक्सपर्ट मिलिंद भारंबी ने डायल 112 सेवा को नवी मुंबई में और अधिक प्रभावी जन उपयोगी बनाने के लिए नवी मुंबई पुलिस जोन 2 के हर पुलिस स्टेशन, सरकारी दफ्तरों, रेलवे स्टेशन, बस स्टैंड, रिहायशी सोसाइटी समेत कुल 41,820 थानों में बैनर लगाकर डायल 112 की अवेयरनेस करने का निर्णय लिया है। बता दें कि इस सेवा के तहत व्यक्ति या विक्टिम ट्विटर, इंस्टाग्राम, व्हाट्सएप, सिटीजन ऐप SOS और फेसबुक के माध्यम से नवी मुंबई पुलिस से सीधे संपर्क साध सकता है। इतना ही नहीं, इस सेवा के चलते पुलिस रिस्पांस टाइम में भी इजाफा देखने को मिलेगा, जहां पर शहरी भागों की बात करें तो 15 मिनट और रूरल एरिया में 20 मिनट पुलिस रिस्पांस टाइम रहेगा। बता दें कि एक्सीडेंट, फायर ब्रिगेड, एम्बुलेंस या किसी भी इमरजेंसी में आप 112 डायल कर सकते हैं। स्टेट ऑफ आर्ट टेक्नोलॉजी और फैसिलिटी से युक्त कमांड और कंट्रोल सेंटर भी होगा। डायल 112 के तहत पुलिस कर्मचारी 24 घंटे 365 दिन आपकी मदद के लिए मौजूद रहेंगे। 44 जिलों से कंट्रोल रूम से सीधा संपर्क साध सकते हैं। इतना ही नहीं, इमरजेंसी रिस्पांस व्हीकल मदद में आपके लिए 24 घंटे तैनात रहेंगे। वहीं ऑटोमेटिक लोकेशन आइडेंटिफिकेशन कॉलर और विक्टिम को उपलब्ध हो पाएगा, जिसके चलते इमरजेंसी रिस्पांस व्हीकल की लाइव ट्रैकिंग भी आप देख पाएंगे। बता दें कि डायल 112 की जन जागृति के लिए छोटा पुलिस को भी इस ड्राइव में हिस्सा बनाया गया है, जहां इस अवेयरनेस कैंपेन में असंख्य छात्र, सामाजिक कार्यकर्ता, विभिन्न पार्टियों के पदाधिकारी और आम नवी मुंबई कर बड़ी संख्या में मौजूद रहे। #अलर्ट नवी मुंबई कर कैंपेन लॉन्च करने के उपरांत महाराष्ट्र राज्य लॉ एंड ऑर्डर अपर पुलिस महासंचालक कुलवंत सरंगल ने कहा कि इमरजेंसी क्विक रिस्पांस और जनता की कंफ्यूजन को दूर करने में डायल 112 यूनिवर्सल नंबर बेहद मददगार साबित होगा। नहीं, ये जो 112 और 100 नंबर जो पहले था उसको धीरे धीरे ये नंबर रिप्लेस करेगा, पर अभी दोनों नंबर साथ चल रहे हैं। अगर आपने 100 नंबर पे भी कॉल किया तो 112 पे जाएगा। एक पहले जैसे मैंने अपने उसमें भी बताया भाषण में कि इंडिया में एक यूनिवर्सल नंबर नहीं था। हर स्टेट पुलिस का किसी का 100 था, किसी का कुछ और था, रहे होंगे नंबर। अभी पूरे इंडिया के लिए सब प्रकार की जो इमरजेंसी है उसके लिए 112 का नंबर जो है, ये नंबर जो है, ये जो सिस्टम है इसको डेवलप किया जा रहा है। अभी डेवलप हो रहा है, पूरी तरह से हुआ नहीं है, थोड़ा टाइम लगेगा इसमें। तो हर तरह की जो इमरजेंसी है धीरे धीरे इससे वो कवर हो, इसलिए एक यूनिवर्सल नंबर जो है वो डेवलप किया है। अगर आप इस स्टेट से दूसरी स्टेट में गए कहीं तो आपको थोड़ा कन्फ्यूजन रहेगा कि मैं किस नंबर पे कॉल करूँ, तो वो जो एक लोगों के माइंड में कन्फ्यूजन रहता है कि अब मुझे प्रॉब्लम है, मैं किसको कॉल करूँ। उनको ये मालूम है कि पूरे इंडिया में 112 नंबर है। रिस्पॉन्स जो है वो अपना अपना स्टेट का होगा, अपने अपने डिस्ट्रिक्ट का होगा, पर नंबर एक रहेगा। आप गुजरात में एंटर किए या गोवा में एंटर किए, वहाँ 112 कॉल किया तो उनके कंट्रोल को कॉल जाएगा, हमारे को नहीं आएगा। जियो फेंसिंग जो उसका हुआ है, तो एक जो लोगों को दुविधा रहती थी कि 112 मतलब किस नंबर पे मैं कॉल करूँ, तो वो दुविधा खत्म हो जाएगी। बाकी सर्विसेज तो सभी सेम ही दे रहे हैं, उसमें कोई इशू नहीं। उन्होंने आगे कहा कि केवल इससे रिस्पांस टाइम ही नहीं बढ़ेगा, बल्कि जनता पुलिस तक पहुंचे, इससे पहले ही पुलिस जनता तक मदद के लिए पहुंचे, यही इसका मुख्य मकसद है। नाही, रूरल एरियामध्ये बघा ते एरिया मोठा असतो,
आणि एरिया मोठा असल्यामुळे जे आहे की आपले जे मोबाईल असते ते एक ठराविक ठिकाणावर असतो किंवा दुसऱ्या ठिकाणी कॉलवर गेलेले असतात. तिथे आपल्याला डिस्टन्स जास्त कवर करावा लागतो. तेवढाच प्रॉब्लेम आहे, बाकी नाही. तिथे थोडा रिस्पॉन्स टाईम जे आहे थोडा जास्त असण्याची शक्यता आहे. तेवढाच मुद्दा आहे, बाकी नाही. ज्यावेळी कोणीही कॉल केला, डोमेस्टिक व्हायलन्स असू द्या किंवा दुसरा क्राईम असू द्या किंवा रोडवरच्या काही प्रॉब्लेम आहे, ज्यावेळी आपल्याकडे माहिती येणार तर आम्ही त्यांच्याकडे जाणार. अशी नाही आम्ही नाही सांगलं की तुम्ही आमच्याकडे या. ते नंतरचा भाग आहे. ज्यावेळी त्यांना मग नंतर पोलीस स्टेशनला आणून जर FIR करायच्या FIR करू किंवा त्यांना हॉस्पिटलला पाठवायच्या हॉस्पिटलला पाठवू, जे काही आहे. परंतु प्रथम ज्यावेळी आमच्याकडे कॉल आला, ही आपली जबाबदारी आहे कायद्याप्रमाणे की आम्ही तिथे जायला पाहिजे आणि मदत दिली पाहिजे लोकांना. आणि त्यानंतर जी कार्यवाही आहे ती नॉर्मल जे आपला प्रोसेस असतो पोलीस स्टेशन तर ते करतील. कुलवंत सरंगल ने #अलर्ट नवी मुंबई करके पीछे के कॉन्सेप्ट का जिक्र किया. #अलर्ट जो है लोगों को एक इन्फॉर्मेशन देने के लिए है कि यस पुलिस इज़ देयर, पुलिस है यहाँ पर, आप खुद अलर्ट रहिए. जैसे मैंने अपने भाषण में भी बोला है कि 112 जरूरी नहीं कि मुझे ज़रूरत पड़ेगी तो मैं कॉल करूँगा, या आपको ज़रूरत पड़ेगी आप कॉल करेंगे. बाय स्टैंडर्ड जो होते हैं, जो रास्ते पे लोग जा रहे हैं, जो घटना देख रहे हैं, उनकी भी जिम्मेवारी बनती है. उनको भी इसकी ज़रूरत पड़ेगी लोगों की मदद करने के लिए. और जब आप 112 का जो नंबर है एज ए बाय स्टैंडर्ड उसका यूज़ करेंगे, हमारे को इन्फॉर्मेशन देंगे. जैसे रोड एक्सीडेंट में होता है कि एक बार एक्सीडेंट हुआ, आपने पुलिस को बताया, आपको विटनेस बनने की ज़रूरत नहीं है उसमें. इसमें भी वही सिस्टम लागू है. अगर आपने किसी की मदद की है तो आपकी मर्ज़ी है कि आपने कोर्ट में जाके एविडेंस देना है या नहीं देना, आपकी इच्छा पे डिपेंड है. पर उसकी मदद तो करिए पहले, बाकी तो बाद में देखेंगे कोर्ट में जाने की ज़रूरत है या नहीं है, या जाना है या नहीं जाना है. तो इसलिए इसकी जैसा मैंने बोला कि अलर्ट रहने का मतलब है कि विक्टिम वो तो अलर्ट रहेगा ही, जिसको कुछ हुआ है उसने तो बेचारे ने फ़ोन करना ही है किसी न किसी को मदद के लिए. पर हमारी क्या जिम्मेवारी है जिसको खुशी हो, जो हम देख रहे हैं, हम दर्शक बन के नहीं रह सकते. अलर्ट रहने का मतलब है दो प्रकार का. एक तो जो लोग ऑलरेडी डिस्ट्रेस में उनकी मदद करना, दूसरा पुलिस को बाकी इन्फॉर्मेशन देना जिससे बाकी क्राइम जो है उसको रोका जा सके. इस हिसाब से इस हैशटैग को देखना चाहिए. उन्होंने आगे कहा कि डायल 112 लॉन्च कर मिलिंद भारंबे के काम का इम्पैक्ट पूरे महाराष्ट्र में पड़ेगा. हर डिस्ट्रिक्ट जो है अपने अपने हिसाब से अपनी जो सर्विसेज है उसको लोगों तक पहुंचाने के लिए, लोगों को इन्फॉर्मेशन देने के लिए कि ये सर्विसेज हम दे रहे हैं, वो अपना अपना काम करते रहते हैं. आज जो मिलिंद ने किया है उसका इम्पैक्ट सिर्फ नवी मुंबई तक नहीं रहने वाला है. जैसे मैंने पहले भी बोला, ये पूरे महाराष्ट्र में इसका लोगों को पता चलेगा कि 112 है. ऐसा नहीं कि यहाँ पर किया है तो रायगढ़ में 112 नहीं है, वहाँ भी है. तो मिलिंद ने जो आज किया है इन्हें वे पूरे महाराष्ट्र के लिए ही वो उसका फ़ायदा होने वाला है. इतना ही नहीं, उन्होंने प्रैंक कॉल करने वालों को सख्त हिदायतें देते हुए वार्निंग दी कि प्रैंक कॉल करने वालों की खैर नहीं, प्रैंक कॉलर्स के खिलाफ सख्त एक्शन लिया जाएगा. कुठल्याही प्रकारचे म्हणजे कम्युनिकेशन सिस्टम असेल, असा नाही की 100 नंबर जे आहे तिथे प्रँक कॉल आले नाही कधी, तिथे पण येत होते आणि इकडे पण येत आहे. आम्ही एक अपील केलेली आहे की जे काही सिस्टम आहे त्याला क्लॉग करू नये, कारण की त्याच्या जे पर्पज आहे त्याच्यासाठी त्याचा वापर केला पाहिजे. जर तुम्ही तिथे प्रँक कॉल केले किंवा उगाच ज्याचं काही कारण नाही आहे करण्याचे तिथे कॉल केला तर मग बाकी जे लोक आहे, सपोज आपले जे 100 नंबर आहे, एक जसं जेवढ्या लाईन जे आपल्याकडे आहे त्यावेळी तेवढेही प्रँक कॉल आले प्रिझ्यूम करू आम्ही, आणि जे ज्यांना गरज आहे ते आपल्यापर्यंत पोहोचू शकणार नाही. म्हणून एक जनरल अपील मी केलेलं आहे. असं नाही की ही प्रॉब्लेम आहे एक, परंतु प्रँक कॉल करू नये, कारण की ज्यांना ही जी सेवा आहे त्याची मदतची गरज आहे त्यांना वेळ मिळेल ते लाईन बिझी राहणार आहे, त्याच्यासाठी मी एक अपील केली आहे. असं नाही की ही एक प्रॉब्लेम आहे. उन्होंने आगे कहा कि जल्द ही डायल 112 से फायर ब्रिगेड और तमाम इमरजेंसी सर्विसेज को भी जोड़ा जाएगा. आणि त्याच्या अजून चालू आहे. तर सध्या आपला HSP आणि मुंबई पोलीस जे आहे त्यांच्या जे इंटिग्रेशन आहे त्याच्या चालू आहे, आणि 1-2 मीटिंग जे ओला आणि उबेर आहे त्यांच्या मी घेतलेल्या आहे, त्यांच्या इंटिग्रेशन होईल. आणि मग हळूहळू हे जे 112 याच्यामध्ये जे आहे फायर ब्रिगेड आणि एमर्जन्सी सर्व्हिसेस त्यांच्यासुद्धा माइलस्टोनप्रमाणे आपला समावेश. मिलिंदचे उद्घाटक महाराष्ट्र राज्याचे अपर पोलीस महासंचालक कायदा आणि सुव्यवस्था श्री कुलवंत कुमार सरंगल साहेब,
माझे सर्व सहकारी आपण सर्व नागरिक एनसीसीचे विद्यार्थी विद्यार्थिनी प्रेस आणि मित्रमैत्रिणी प्रेस आणि मीडियाचे सर्व आपण आज हा अलर्ट नवी मुंबई करता जे कॅम्पेन सुरू करतो आहे त्याच्यामधलं पहिलं पाऊल आहे ते म्हणजे डायल 112 ची प्रसिद्धी. नुकताच मी सिटी नवी मुंबई चार्ज घेतलेला आहे आणि या अगोदर मी बीजी ऑफिसमध्ये IG लॉ अँड ऑर्डर म्हणजे ADG लॉ अँड ऑर्डर कुमार तरंगे साहेबांच्या हाताखाली त्यांचा सहकारी म्हणून काम करत होतो. पूर्ण राज्याची जबाबदारी सरांची असते कायदा आणि सुव्यवस्था राखण्याची. आणि ज्यावेळेला गेल्या वर्षी डायल 112चं लॉन्च झालं होतं एप्रिलमध्ये त्यावेळेला सातत्याने डीजी ऑफिसमध्ये महाराष्ट्राचे DGP श्री रजनीश सेठ साहेब उर्वन सर आणि इतर वरिष्ठ अधिकाऱ्यांची सातत्याने चर्चा होत होती. डायल 112 आपण 100 नंबरवरून 112 कडे वळतो आहे आणि लोकांमध्ये याचं ज्ञान याच्याबद्दलची माहिती ही मोठ्या प्रमाणात पोहोचणं अत्यंत गरजेचं आहे जेणेकरून लोक या सर्व्हिसेसचा वापर करू शकतील उपयोग करू शकतील. ही महत्वाकांक्षी हा जो प्रोजेक्ट आहे डायल 112 हा महत्वाकांक्षी आहे आणि हा केंद्र शासनाने ड्राईव्ह करत आहे. MSCG आहे मिनिस्ट्री ऑफ होम अफेअर्स. तर हा 112 ही अख्ख्या भारतामध्ये 112 ची संकल्पना राबवायला सुरुवात होते आहे. वेगवेगळे राज्य याचं वेगवेगळ्या स्टेजेसमध्ये आहे. महाराष्ट्राने पण पाऊल उचललेलं आहे आणि आपल्या इथे आपण ही 112 ची संकल्पना राबवायला सुरुवात केलेली आहे. आपण ऐकलेलं असेल आहे अमेरिकेमध्ये नंबर आहे नॅशनल इमर्जन्सी नंबर 911. सिमिलर त्याच धर्तीवर हा डायल 112 हा नंबर आहे. इन केस ऑफ एनी इमर्जन्सी यू प्लीज डायल 112 एनिवेअर इन इंडिया. यामध्ये खरं तर 3 सर्व्हिसेस येणं अपेक्षित आहे. सर्वप्रथम पोलीस, त्यानंतर फायर जर आग लागली असेल कुठे तर, आणि तिसरं मेडिकल इमर्जन्सी. या तिन्ही सर्व्हिसेस एकत्र येऊन हा 112चा प्रोजेक्ट आहे. यामध्ये सुरुवातीला टप्प्याटप्प्याने जात असताना पहिले पोलीस सर्व्हिसेस सर्व 112 वर ट्रान्सफर होत आहेत आणि महाराष्ट्रामध्ये ऑलरेडी या 112चं उद्घाटन गेल्या एप्रिलमध्ये झालेलं आहे आणि ऑलरेडी याचं इम्प्लिमेंटेशन सुरू झालेलं आहे. आता जसं ACP वायरलेस सुरुवातीला प्रेझेंटेशन मध्ये सांगितलं की आपल्याकडे जे कॉल्स येतात महाराष्ट्रातून कुठूनही जर आपण कॉल केला 112ला, जर आपल्याला कुठल्याही प्रकारची इमर्जन्सी असेल, आपल्याला एखादा दुर्दैवाने ट्रॅफिक ऍक्सिडेंट झाला असेल किंवा घरामध्ये किंवा कुठलं बॉडी ऑर्गन्स आपल्याला कुठे मारामारी होत असताना बघितलं किंवा चेन स्नॅचिंग झाली किंवा व्हेकल पेट झाली किंवा इतर कुठल्याही स्वरूपाची इमर्जन्सी जर आपल्याला आली तर आपण कृपया करून 112ला डायल करा. कंट्रोल रूम त्या कॉल रिसीव करून ताबडतोब त्या ठिकाणी गाडी डिस्पॅच करेल आणि ताबडतोब म्हणजे आपण जर आता नवी मुंबईचं प्रेझेंटेशन बघितलं त्यामध्ये आपल्याला दिसलं असेल आहे 5:28 मिनिटं 5 मिनिटं 28 सेकंद हा रिस्पॉन्स टाइम आहे. म्हणजे आपला कॉल संपल्यानंतर गाडी आपल्या स्पॉटवर येण्यासाठी ऑन एन ऍव्हरेज 5.5 मिनिटं लागतात.
काही केसेसमध्ये लवकरही पोहोचू शकतात, काही केसेसमध्ये थोडा बहुत उशीरही होऊ शकतो. कारण नवी मुंबईचं जर आपण विस्तार बघितला तर पनवेल, उरण, खारघर असे खूप विस्तारित एरिया सुद्धा आहेत. त्यासोबत काही डेन्स एरिया सुद्धा आहेत पॉप्युलेशन डेन्सिटीमध्ये, जसं वाशी आहे, रबाळे आहे, कोपरखैरणे आहे. या ठिकाणी पॉप्युलेशन डेन्सिटी खूप जास्त आहे, ट्रॅफिक मोठ्या प्रमाणात असतो. तरी सुद्धा ऑन अन ॲव्हरेज 5-6 मिनिटांमध्ये कुठला ना कुठला पोलीस व्यक्ती हा आपल्या घटनास्थळी पोहोचत असतो. हे आपण आता या प्रेझेंटेशन मध्ये सुद्धा बघितलेलं आहे. आपला प्रयत्न राहिला आहे की हा 5.5 मिनिटाचा रिस्पॉन्स टाइम सुद्धा आपण अधिक कमी करू शकतो का, हा आपला सातत्याने प्रयत्न राहिला आहे. आजचं मी जसं सुरुवातीला म्हटलं की डीजी ऑफिस मध्ये ज्या चर्चा व्हायच्या त्या चर्चांमध्ये शेवटी चर्चांना शेवटी मूर्तरूप देणारा कोणतरी व्यक्ती असावा लागतो. ते इम्प्लिमेंट कोण करेल, एक्झिक्यूट कोण करेल. तर त्यावेळेला मला आठवतं स्पष्ट की एडीजी लॉ अँड ऑर्डर आजचे जे प्रमुख उद्घाटक आहेत कुलवंत तरंगर साहेब, त्यांनी पुढाकार घेऊन पूर्ण महाराष्ट्रामध्ये ही संकल्पना कशी उत्कृष्टरित्या राबवल्या जाऊ शकते त्याचं मायक्रो लेवल प्लॅनिंग करून प्रत्येक युनिट करून त्याची व्यवस्थित इम्प्लिमेंटेशनची योजना त्यांनी आखलेली आहे. त्यामध्ये परत हा पण विषय निघाला की आपण फक्त कॉल न करता जर कोणाला सोशल मीडियाचा जर वापर करायचा असेल, कोणाला ट्विटरच्या थ्रू कम्युनिकेट करायचं असेल, कोणाला फेसबुकच्या थ्रू करायचं असेल, कोणाला इंस्टाग्रामच्या थ्रू करायचं असेल, कोणाला व्हॉट्सअपच्या थ्रू करायचं असेल, असे मल्टिपल सोशल मीडियाच्या थ्रू सुद्धा जर आपल्याला प्रसंगी इमर्जन्सी सर्व्हिसेस जर आपल्याला सॉलिसिट करायच्या झाल्या, आपल्याला हव्या असतील, तर त्याची पूर्ण संकल्पना करून ते सुद्धा आपण आता रिसेंटली लॉन्च केलेलं आहे. आणि त्याच्या मागचं सर्व ब्रेन आजचे प्रमुख उद्घाटक आहेत आणि म्हणून अगदी समर्पक उद्घाटन आजच्या आपल्या कार्यक्रमाला लाभलेले आहे. आपण या 112 हे जे अलर्ट नवी मुंबईकर हा जो उपक्रम आहे, यामध्ये मूलतः डायल 112 हा पहिला कॅम्पेन आहे. असे आपण मल्टिपल कॅम्पेन्स नवी मुंबईकरांच्या सुरक्षेसाठी येत्या कालावधीमध्ये आपण राबवणार आहोत. महिलांच्या सुरक्षेसाठी, सिनियर सिटीजन्सच्या सुरक्षेसाठी आणि मल्टिपल ट्रॅफिक मॅनेजमेंटसाठी असे मल्टिपल कार्यक्रम आपण ह्या कॅम्पेनच्या अंतर्गत नवी मुंबईमध्ये राबवणार आहोत. त्यामध्ये निश्चितच अपेक्षा राहिली आहे की आपण नागरिकांनी, विशेष करून यंगस्टर्स यांनी याच्यामध्ये सहकार्य पण करावं आणि सहभागी पण व्हावं. आणि मला खात्री आहे की आपण निश्चितच हे सर्व करायला. हे जे फ्लोट्स आहेत ते फ्लोट्स वेगवेगळ्या ठिकाणी जितकी महत्वाची गर्दीची ठिकाणं आहेत अशा ठिकाणी हे जे फ्लोट्स आपण बाहेर बघितली असतील आहेत येताना, की ज्याच्यावर पूर्ण 112चं कॅम्पेनचे पूर्ण डिटेल्स दिलेले आहेत. त्या सर्व कॅम्पेन्स बद्दलची माहिती देणारे आमचे लोक सुद्धा तिथे राहतील आहेत आणि त्या कॅम्पेन बद्दल किंबहुना आपण 112ची सर्व्हिस कुठल्या कुठल्या केसेस मध्ये आपण वापरू शकतात आणि कुठल्या नॉन इमर्जन्सी सर्व्हिसेस मध्ये याचा आपण वापर करू शकत नाही, त्याबद्दलची सुद्धा सर्व माहिती या कॅम्पेनच्या थ्रू आपल्याला देण्यात येणार आहे. या व्यतिरिक्त जितकी गर्दीची ठिकाणं आहेत, ऑफिसेस आहेत, शॉप्स आहेत, आम्हाला जेवढं शक्य असेल तितकं बँक्स आहेत, सोसायटीज आहेत, त्या ठिकाणी या बॅनर्स किंवा पोस्टर्स किंवा पॅम्फलेट्स ते सुद्धा आम्ही चिटकवू, जेणेकरून जास्तीत जास्त लोकांना याबद्दलची माहिती पोहोचू शकेल आहे आणि ते त्याचा उपयोग करू शकतील. माझ्या मते आमचे ऑर्गनायझर्स त्यांनी पण खूप मोठा DCP
झोन 2 आहेत पंकज डहाणे त्यांनी हा पूर्ण कार्यक्रम ऑर्गनाईज केला, त्याच्याबद्दल मी ऍक्च्युली मनापासून त्यांचं अभिनंदन करतो. आणि अशाच प्रकारचं सहकार्य आपलं या कॅम्पेनला संपूर्ण येणाऱ्या पुढच्या कालावधीमध्ये मिळत राहील अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.